बातम्यांना मुंबईतून दिवाळीनिमित्त बाजारपेठा गजबजल्यात. खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी दिसून येते. बघा, दादर परिसरातलं हे चित्र आहे. दादर मार्केटमध्ये खरेदीचा उत्साह दिसून येतोय. अगदी रांगोळी, तोरण, भेटवस्तू आणि रेडीमेड फराळ अशा सर्व वस्तूंची खरेदी नागरिक अगदी मोठ्या उत्साहात करतात. महागाई असताना देखील नागरिकांचा उत्साह मात्र अजिबात कमी झालेला दिसत नाही. दादर स्टेशन परिसरातील या मार्केटमधून या गर्दीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संजय गडदेन. वसुबारसेपासून दिवाळी सणाला सुरुवात होते. आज दिवाळी सणाचा तिसरा दिवस आहे आणि याच दिवाळी सणाच्या खरेदी करण्यासाठी लाखो मुंबईकर नागरिक जे आहेत ते मुंबईच्या विविध बाजारपेठांमध्ये या ठिकाणी गर्दी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. मी सध्या दादर पश्चिमेकडील मोची जावळे जो मार्ग आहे या ठिकाणी मोठी बाजारपेठ आहे. याच बाजारपेठामध्ये दिवाळी सणासाठी आवश्यक असणारे जे काही साहित्य आहे हे साहित्य खरेदी करण्यासाठी लाखो मुंबईकर जो आहे तो आजचा रविवारचा दिवस साधून या बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. महागाई जरी वाढली असली तरी मात्र नागरिकांकडून या ठिकाणी दिवाळी सणाची खरेदी करताना मात्र कुठल्याही प्रकारची कचरता या ठिकाणी करताना आपल्याला नागरिक पाहायला मिळत नाहीत. महत्त्वाचं म्हणजे आज दिवाळी सणाचा तिसरा दिवस आहे. उद्या 2 दिवसानंतर येणारा लक्ष्मीपूजन हा दिवाळी सणातील महत्त्वाचा दिवस आहे. त्यानंतर असणारी भाऊबीज हा देखील मोठ्या प्रमाणात सण मुंबईकरांमध्ये साजरा केला जातो आणि याच दिवाळीनिमित्त भेटवस्तू असतील किंवा रेडीमेड फराळाचे पदार्थ असतील हे खरेदी करण्यासाठी नागरिकांची या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याचं या ठिकाणी चित्र पाहायला मिळत आहे. कॅमेरा पर्सन नितीन खरात मी संजय गडदे, साम टीव्ही न्यूज, मुंबई. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.